शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा तुफान पावसात देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हजारो तमाम शिवसैनिकांची निष्ठा, श्रद्धा आणि अतूट विश्वास असणारा हा त्रिवेणी संगम असणारा न भूतो न भविष्यती असा हा दसरा मेळावा होता, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी म्हटलं। याचबरोबर तमाम शिवसैनिकांना त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या। मुंबई येथील शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, शिवसैनिकांचे श्रद्धास्थान दैनिक सामनाच्या संपादिका रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह तमाम ठाकरे परिवाराची तुफान पावसातही 100% उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। या मेळाव्यासाठी व्यासपीठावर सर्व शिवसेना नेते, उपनेते व मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती। पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सडेतोड धगधगत्या विचारांचे सोने लुटताना शिवसैनिक अक्षरशः भारावून गेले। तुफान पावसात हजारो शिवसैनिक मैदानावर होते, परंतु एकाही शिवसैनिकाने जागा सोडली नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी शिवसेना भवन येथे जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले। त्यानंतर त्या शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी रवाना झाल्या। यावेळी त्यांच्या समवेत उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या शीतल देवरुखकर, उपनेत्या शुभांगी पाटील, उपनेत्या जयश्री शेळके, माजी महापौर स्नेहल आंबेकर व असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। सोलापुरातूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या समवेत उपनेते शरद कोळी, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, तालुका संघटिका सुमित्रा देसाई, संतोष घोडके या पदाधिकाऱ्यांसह हजारो शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित होते। या मेळाव्याबद्दल प्रतिक्रिया देताना अस्मिताताई गायकवाड यांनी श्रद्धा, निष्ठा आणि अतूट विश्वास याचा त्रिवेणी संगम म्हणजे हा दसरा, हा मेळावा न भूतो न भविष्यती असा हा दसरा मेळावा झाला। तुफान पावसात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या धगधगत्या तेजस्वी विचारांचे सोने लुटताना श्रोते भारावून गेले आणि महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महागाईचा भस्मासूर दहन करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा केलेला निर्धार संपूर्ण महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्याचे अभिवचन देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया देऊन महाराष्ट्रातील तमाम जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी माझे असंख्य शिवसैनिक बांधव आज शिवतीर्थावर आले। स्वतःची घरं पाण्यात असताना, गाव पाण्यात असताना, संसार वाहून गेले असतानाही माझा शिवसैनिक आज संपूर्ण मोठ्या संख्येने आज शिवतीर्थावर इथे दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्या तमाम शिवसैनिक बंधू भगिनींचे मी शिवसेनेची उपनेता म्हणून ऋण व्यक्त करते। त्याचबरोबर जे शिवसैनिक रायरेश्वर किल्ल्यावरनं हे शिवसैनिक माझे बंधू ज्योत घेऊन आलेले आहेत, मी त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। शिवसेनेची उपनेता म्हणून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते की आज तमाम शिवसैनिकांची श्रद्धा, पक्षावरची अतूट श्रद्धा आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांवरची निष्ठा आणि उद्धव साहेबांवरचं प्रेम आणि त्याचबरोबर उद्धव साहेब आपली कर्जमुक्ती करतील आणि उद्धव साहेबच तमाम महाराष्ट्राला न्याय देऊ शकतील हा अतूट विश्वास आज याचा त्रिवेणी संगम आम्हाला दिसला। खरोखर आज न भूतो न भविष्यती असा हा दसरा मेळावा झालेला आहे। आज या दसरा मेळाव्यामध्ये असंख्य शिवसैनिक वर्ण दो पाऊस पडत असताना सुद्धा जागच्या हल्ल्याने साहेब थांबू का म्हणत असताना सुद्धा साहेबांना बोला साहेब म्हणून आज सगळ्या शिवसैनिकांनी आवाज दिला आणि साहेबांना पूर्ण त्यांचे विचार ऐकण्यासाठी एवढे आतुर आज शिवसैनिक होते। मी या सगळ्या तमाम शिवसैनिकांची मी खरोखर त्यांची बहीण म्हणून ऋण व्यक्त करते आणि त्याचबरोबर पक्षप्रमुखांनी जी घोषणा केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय बसता बसणार नाही, तर शिवसेना पक्षप्रमुखांना मी आज खूप खूप धन्यवाद देते आणि साहेब आपण असाल तरच आज शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि कर्जमाफी होऊ शकेल। त्यामुळं त्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय आम्ही कोणीच शांत बसणार नाही आणि आमचा लढा हा अखंड राहील। शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, कामगारांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आज महागाईचा हा जो भस्मासूर आहे तो तर आज या दसऱ्याच्या दिवशी दहन करायलाच हवा, परंतु शेतकरी जे आज आमचे संकटात आहेत तर त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी आज सरकारला पण जाग आली पाहिजे, जनाची नाहीतरी मनाची तरी लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी 40,000 कोटी तरी महाराष्ट्राला आणून
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पूर्णपणे केली पाहिजे. या मेळाव्यासाठी शिवसैनिक रायरेश्वर येथून आले होते. त्या ज्योतीलाही अस्मिताताईंनी प्रणाम केला व त्या शिवसैनिकांचे ऋण व्यक्त केले. तुफान पावसात सुद्धा शिवतीर्थावर शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह भारलेले वातावरण होते.